31 मे पर्यंत राज्यातील सर्व गड किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवा असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। अतिक्रमण हटवण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे येत्या 31 तारखेपर्यंत अतिक्रमणांची यादी सरकारकडे सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। 1 फेब्रुवारीपासून टप्प्याने कारवाई करून 31 मे पर्यंत सगळी अतिक्रमण हटवण्याचा आराखडा तयार करण्यात येतोय। राज्यात केंद्र संरक्षित 47 किल्ले आणि राज्य संरक्षित 62 किल्ले आहेत। किल्ल्यांच्या संरक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यीय समिती गठीत करण्याचे निर्देश दिले गेले आहेत। अक्षय कुडकेलवार माझे सहकारी मुख्यमंत्र्यांच्या या आदेशासंदर्भातली अधिकची माहिती देत आहेत। अक्षय, या सगळ्या संदर्भात आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या वेळी महाराष्ट्रातील गड किल्ले असतील आणि त्यावर झालेलं अतिक्रमण याचा मुद्दा चर्चेत येत होता आणि त्याबाबत अनेक प्रश्न देखील उपस्थित होत होते। आणि गड किल्ल्यांवरील जे अतिक्रमण आहे हा एक अत्यंत नाजूक विषय झाला होता, संवेदनशील विषय झाला होता आणि मोठ्या प्रमाणात अतिक्रमण महाराष्ट्रातल्या सगळ्याच गड किल्ल्यांवर आहेत। काही गड किल्ले जे राज्य सरकारच्या अखत्यारीत आहेत, काही गड किल्ले केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत। म्हणजे अर्थातच आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आणि आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ महाराष्ट्र अशा दोन संस्थांच्या अंतर्गत महाराष्ट्रातले गड किल्ले आहेत, त्यावर मोठ्या प्रमाणात जे अतिक्रमण आहे हे हटवण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता आक्रमक पावित्रा घेतलेला आहे आणि येत्या 31 मे पर्यंत हे सगळं अतिक्रमण टप्प्याटप्प्यानं हटवण्यासंदर्भातल्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। जिल्हाधिकारी अध्यक्ष असतील आणि त्यासोबतच पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक हे उपाध्यक्ष असतील, अशा प्रकारची एक 11 जणांची समिती सरकारने स्थापन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। ज्या ज्या जिल्ह्यात किल्ले गडकिल्ले असतील याच्या संवर्धनासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या उपाध्यक्षतेत या समितीचं गठन करण्यात आलं आणि 31 जानेवारीपर्यंत अहवाल बनवायचा आहे आणि लगेचच 1 फेब्रुवारीपासून 31 मे पर्यंत टप्प्याटप्प्याने या अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करणार आहे। आणि यासोबतच जे अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली जाईल, जे अतिक्रमण हटवलं जातील याची माहिती, त्याचा अहवाल देखील राज्य सरकारला देणं बंधनकारक असणार आहे। त्यामुळं अत्यंत महत्त्वाचा हा शासनाचा निर्णय म्हणावा लागेल, ज्या माध्यमातून महाराष्ट्रातील गडकिल्ले आता मोकळा श्वास घेईल। निश्चित अक्षय, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।